नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये जे काही आय-एस एलिमेंट असतात ते बॅक्टेरियामध्ये कसे प्रेझेंट असतात, त्याचे टाईप्स वगैरे काय, त्याचं मेकॅनिझम वगैरे काय आहे, तसंच त्याचे ॲप्लिकेशन, तसंच त्याचे इम्पॉर्टन्स वगैरे काय ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आणि आय-एस एलिमेंट हे एक ट्रान्सपोजेबल एलिमेंट असतात जे की बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात मेनली. आणि याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला तर मग सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम जे काही आय-एस एलिमेंट आहे त्याचे 3 मेन स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याला म्हटलं आता टर्मिनल इन्व्हर्टेड रिपीट्स. त्याच्यामध्ये आयडेंटिकल सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळतात, जेणेकरून 10 ते 40 हे बेस पेअरच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि जे काही ह्या दोघंही पूर्णपणे जो एंड असतात, दोघंही आय-एस एलिमेंटचे दोघंही एंड हे फाउंड त्यावरती हे आयडेंटिकल सिक्वेन्स प्रेझेंट असतात. आणि हे जे काही टर्मिनली इन्व्हर्टेड रिपीट्स आहे ते क्रुशल असतात ट्रान्सपोजिशनसाठी. तसंच आपण दुसरं पाहिलं ट्रान्सपोजेस. तर याला एन्झाईम म्हटलं जातं. युजली हे 200 ते 500 अमायनो ॲसिडचं जे काही असतं त्याचं पूर्णपणे बनलेले असतात. आणि हे मेनली जे काही ट्रान्सपोजेस आहे ते ट्रान्सपोजिशन जे काही प्रोसेस त्याला कॅटलाइज करण्यासाठी वापरले जातात. आणि हे जे काही ट्रान्सपोजेस जे आहेत ते रिकग्नाइज करतं TIRला, म्हणजे टर्मिनल इन्व्हर्टेड रिपीट्सला रिकग्नाइज करतं, त्याला फॅसिलिट करतं आणि त्याला मूव्हमेंट करण्यासाठी मदत करतं. म्हणजे हा जो ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे तो काय करतो, जे काही कॅटलायझेशन वगैरे असेल किंवा एखाद्या लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनपर्यंत जे काही आय-एस एलिमेंटची जी काही मूव्हमेंट वगैरे असेल ती परफॉर्म करून देणं. तसंच बिटवीन जर एखाद्या जिनोममध्ये एका लोकेशनमधून दुसऱ्या लोकेशनमध्ये, तसंच एखाद्या दुसऱ्या जिनोममध्ये जे काही त्याचं ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा मूव्हमेंट आहे ती करण्यासाठी जे काही ट्रान्सपोज जो काही एन्झाईम आहे तो करत असतो. मग दुसरं आहे सेंट्रल रिजन. सेंट्रल रिजनमध्ये आपल्याला युजली 100 ते 1000पर्यंत जे काही बेस पेअर आहे ते प्रेझेंट असलेले पाहायला मिळतात. याच्यामध्ये मेनली रेग्युलेटरी एलिमेंट असतात, काही प्रमोटर असतात जेणेकरून जीन एक्सप्रेशन वगैरे होईल. तसंच आणि हे जे काही स्पेशली याच्यामध्ये जे काही 100 ते 1000 एका बेस पेअर आहे ते कोड म्हणजे काय प्रोटीनचा कोड करण्यासाठी किंवा जीन एक्सप्रेशन करण्यासाठी किंवा जीन एक्सप्रेशन फॅसिलिट करण्यासाठी मेनली याच्यामध्ये जे काही सेंट्रलिझममधले जे काही बेस पेअर असतात ते काम करत असतात. हे झालं स्ट्रक्चरचं. आता मेकॅनिझम पोल. तर पहिले एक्ससिजन. द ट्रान्सपोजेस रिकग्नाइज द TIR अँड एक्सरसाइज दी आय-एस एलिमेंट फ्रॉम इट्स ओरिजिनल लोकेशन. तर पहिल्यांदा काय केलं जातं, जे काही मी मगाशीच म्हटलो, जे काही ट्रान्सपोजेस हा जो काही एन्झाईम आहे तो सगळ्यात पहिल्यांदा जे काही टर्मिनल इन्व्हर्टेड रिजन आहे त्याला रिकग्नाइज करतो. रिकग्नाइज केल्यानंतर जे काही आय-एस एलिमेंट असायचं लोकेशन किंवा त्याच्या ओरिजिनल लोकेशनपासून त्याच्या दुसऱ्या जे काही लोकेशन आहे त्या लोकेशनपर्यंत त्याला मूव्हमेंट करण्याचं काम करतो. तसं त्याचं सिंथसाइज होतं. आणि हे जे काही एक साईड जे काही आय-एस एलिमेंट आहे ते रेप्लिकेट होतात. रेप्लिकेट झाल्यानंतर त्याची कॉपी तयार होते. कॉपी तयार झाल्यानंतर त्याचं इंटिग्रेशन एका नवीन लोकेशनमध्ये किंवा एखाद्या स्पेसिफिक टार्गेट साईटवरती केलं जातं. म्हणजे पहिल्यांदा जो काही ट्रान्सपोजेस एन्झाईम आहे तो रिकग्नाइज करतो ओरिजिनल लोकेशनपासून, त्याचं कॉपीज तयार केली जाते किंवा त्याचं रेप्लिकेशन वगैरे घडतं. रेप्लिकेशन घडल्यानंतर एका स्पेसिफिक न्यू लोकेशनला किंवा एखाद्या स्पेसिफिक टार्गेट साईटला त्याचं जे काही मुवमेंट आहे ते घडून आणले जाते आणि नवीन लोकेशनला त्याचं परत मग तिचं पुढे जाऊन त्याचं जीन एक्सप्रेशन वगैरे होतं. असं वेगवेगळ्या अशा मेकॅनिझमद्वारे ते पूर्णपणे होतं. तर पहिलं जे आपण पाहिलं हे मेकॅनिझम जे आहे ते कट टू पेस्ट, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपण करू शकतो, किंवा जे काही डायरेक्टली रिकग्नाइज केल्यानंतर तिथंच रेप्लिकेशन वगैरे करणं. रेप्लिकेशन केल्यानंतर एकदा त्यावेळेस त्याचं तो ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये किंवा स्पेसिफिक अमाऊंटमध्ये जर त्याचं जे काही फंक्शनिंग वगैरे आहे ते करण्यासाठीचा तो योग्य झाला, मग त्यावेळेस त्याचं लोकेशन चेंज करणं. अशा वेगवेगळ्या मेकॅनिझमद्वारे जे काही आय-एस एलिमेंट आहे त्याचं मोमेंट वगैरे घडतं किंवा त्याची जे काही फंक्शनिंग वगैरे ती कॅरी आउट होत असते. हे झालं त्याचं मेकॅनिझम. तर आता आपण त्याचे टाईप्स पाहूया. 4 टाईप्स पडतात IS-1 फॅमिलीमध्ये. हे जे काय आहे ते मिनी बॅक्टेरियामध्ये पाहिले जातात, इन्क्लुडिंग E. coli. तसंच IS-2 जी काही फॅमिली आहे
ती ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळते, जे की एक्झाम्पल आहे सोडोमोनास. IS3 जे काही फॅमिली आहे ती ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये पाहायला मिळते, स्टेफिलोकोकसमध्ये. आणि IS10 फॅमिली ही इकोलायमध्ये पण आपल्याला पाहायला मिळते. आणि जे काही एंटरोबॅक्टेरियसी हे जे काही फॅमिली आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात हे जे काही IS10 हे जे काही फॅमिली आहे ती पाहायला मिळते. आणि आता त्याचं आपण फंक्शन पाहतो. पहिले आहे जीन रेग्युलेशन, म्हणजे जे काही रेग्युलेटरी रिजन आहे तो जे की रेग्युलेटरी एलिमेंट कॅरी करतो आहे, तर मग तो काय करतो, जे काही जीन एक्सप्रेशन वगैरे असेल ते एक्सप्रेस करण्यासाठी किंवा इन्फ्लुएन्स करण्यासाठी वापरला जातो. जीन इव्होल्युशनमध्ये जर आपण पाहिलं तर त्याची डायव्हर्सिटी वगैरे असेल किंवा जे काही ॲडॅप्टेशन वगैरे असेल एखाद्या न्यू जीनचं, तर ते इंट्रोड्यूस करण्यासाठी किंवा जे काही एक्झिस्टिंग जीन आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून आणण्यासाठी आणि जे काही जिनोमचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये अल्ट्रेशन करून आणण्यासाठी मेनली याचा वापर हा केला जातो. तसंच आपण जर पाहिलं जे काही बॅक्टेरियामध्ये एक्सचेंज वगैरे किंवा जीन एक्सेशन वगैरे आहे ते चेंज करण्यासाठी मेनली जे काही हॉरिझॉन्टल जीन ट्रान्सफर ही जी काही प्रोसेस आहे त्याच्याद्वारे याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला वापर केला जातो. आणि जर जीन एक्सप्रेशन जर एखादी रिजन असेल, एखादा जिनोम असेल त्याच्यामध्ये जर फॉल्टी जीन असेल तर त्याच्यामुळे पुढे जाऊन जे काही जीन एक्सप्रेशन असेल आणि त्याचं जे काही प्रोडक्ट आहे प्रोटीन, ते फॉल्टी प्रोटीनसुद्धा प्रोड्यूस होऊ शकतं. त्यामुळे जर मग आपण एखादा हेल्दी जीन किंवा IS एलिमेंट जर चेंज केला तर चेंज केल्यामुळे त्याचा हेल्दी जी काही प्रोसेस वगैरे असेल ती रन होईल आणि स्पेसिफिक प्रोटीन इनकोड होईल आणि त्याच्यानंतर जो काही प्रोटीन आहे तो वेगवेगळ्या सेल्युलर प्रोसेसमध्ये वापरता येईल. तसंच जर आपण पाहिलं जर IS एलिमेंटचा जर आपण वापर केला, जे काही फॉल्टी जे काही जीन असेल त्याला आपण रिप्लेस करू शकू आणि त्याचं जे काही त्याची ॲबिलिटी वगैरे असेल जीन एक्सप्रेशनची ते आपण इन्क्रीजही करू शकू. हे त्याचे फंक्शन झालं. तर ॲप्लिकेशन 2 फील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण जर पाहिलं तर जीन ट्रान्सफर हा मेन त्याच्यामध्ये रोल आपल्याला पाहायला मिळतो, म्युटॅजेनिसिटी. तसंच जर आपण पाहिलं तर जीन डिस्रप्शन. आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळे जे काही अँटीबायोटिक आहे त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी, वॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये किंवा जे काही बायो प्रोडक्ट आहे ते प्रोड्यूस करण्यासाठी मेनली बायोटेक्नॉलॉजीमध्ये याचा वापर हा केला जातो. तर आता आपण त्याची इम्पॉर्टन्स पाहूयात. तर IS एलिमेंट आपण पाहिलं तर जे काही एन्व्हायरमेंटल चेंज वगैरे होतात बॅक्टेरियल जिनोममध्ये, जे काही त्याचं शेप वगैरे चेंज होतं आहे त्याचे ॲडॅप्टेशन करण्यासाठी किंवा याचं स्पेसिफिक इन्व्हायरमेंटल स्ट्रेसला ॲडॅप्ट करण्यासाठी हे जे काही IS एलिमेंट आहे ते मदत करत असतात. आणि काही IS एलिमेंट आहे त्याच्यामध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स जीन असल्यामुळे तर जे काही अँटीबायोटिक रेझिस्टन्स असतील जे ते स्प्रेड करण्यासाठी, कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी वापरले जातात. आणि जे काही बॅक्टेरियाचं व्हिरुलन्स वगैरे असेल किंवा पॅथोजेनेसिस असेल, एखाद्या पॅथोजनच्या अगेन्स्ट जर एखादी पॅथोजेनेसिस ही जी काही प्रोसेस आहे ती रन करण्यासाठी जे काही IS एलिमेंट आहे ते मदत करत असतात बॅक्टेरियाला. त्यामुळे म्हणजे त्याच्या बॅक्टेरियाच्या सेलमध्ये जर एखादा पॅथोजन वगैरे आला असेल तर त्याला किल करण्यासाठी किंवा त्याच्या अगेन्स्ट व्हिरुलन्स फॅक्टर जनरेट करण्यासाठी जे जे काही IS एलिमेंट आहे ते मदत करत असतं. तर या व्हिडिओमध्ये आपण IS एलिमेंट ते डिस्कस केलं आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर जे काही ट्रान्सपोझोन हे जे काही आहेत जे एलिमेंट असतात ते बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात ते आपण डिस्कस केलं होतं आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहेत. आणि हे जे काही आपण या व्हिडिओमध्ये जे काही IS एलिमेंट आहे जो काही टॉपिक डिस्कस केला त्याचे जे काही नोट्स आहे त्याची जे काही टेलिग्रामची लिंक आहे तीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलेली आहे. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.